सुट्टीला तुम्ही आजीकडे आल्यावर अशाच प्रकारे विश्रांती घेता का? मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि इथं छान अशा गप्पा गोष्टी केल्यानंतर दुपारी 4 वाजता आम्ही एक पार्टी करायची ठरवली. तर त्याच्यासाठी अगदी सिंपल आणि घरातल्या सगळ्या साहित्यामध्ये आम्ही हे कालवलेले पोहे करतो. ते थोडेसे कांदे पोहे घेऊन त्याच्यावरती एक कांदा चिरून लाल तिखट मीठ घालून आम्ही हे अशा पद्धतीने पोहे करून खातो. ह्याची एक छोटीशी पार्टीच आम्ही केली होती घरामध्ये. तर इथं हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून आई घालत आहे. आणि इथं आल्यानंतर हे अशा पद्धतीने आमचे लाड खूप होतात. तुमचेसुद्धा होतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. हे असे आपण कोथिंबीर घालून घेतल्यानंतर ना खूप छान मस्त टेस्ट लागते. आणि आंबटपणासाठी थोडंसं ताक घालायचं आणि अगदी अर्धा चमचा ह्याच्यामध्ये तेल पण घातलेलं आहे. आणि ते घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण छान पद्धतीने कालवून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण आता अर्धी वाटी ताक घातलेलं आहे. हे अशा पद्धतीनं ताक घालून मस्त असं याच्यामध्ये कालवून घ्यायचं आहे. पूर्ण भिजवून घ्यायचं नाही, सेमी कन्सिस्टन्सीमध्ये हे असं भिजवून घ्यायचं आहे. हे ना खूप सुंदर लागतात. तुमच्याही लहानपणच्या अशा आठवणी आहेत का? तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. याच्यामध्ये लोणच्याचा खार म्हणा किंवा कच्चे शेंगदाणेसुद्धा घातले तरी चालते. आणि अशा पद्धतीने आम्ही ना एक छोटीशी कालवलेल्या पोह्यांची पार्टी आम्ही इथं